नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी। आज आहे 29 सप्टेंबर 2025, वार आहे मंगळवार। तर आज आलेले आहे नवरात्रीतील अष्टमी तिथी। तर ही तिथी अतिशय महत्त्वाची आणि मोठा दिवस मानला जातो। तर या दिवशी आपल्याला कन्यापूजन करायचे असते। दुर्गाष्टमी हा नवरात्रीतील प्राण मानला जातो आणि सर्वात मोठी तिथी आहे आणि ज्यामुळेच आपल्याला या दिवशी जास्तीत जास्त आपल्या कुलदेवीची सेवाही करायची असते। त्यासोबतच या दिवशी आपल्याला 11 लवंगांचा एक प्रभावी उपाय आज संध्याकाळी करायचा आहे। तर यामुळे नवरात्रीचे फळ आपल्याला मिळेल। तर कोणता आणि कसा प्रकारे आपल्याला उपाय करायचा, तर हेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा। तर या नवरात्रीमध्ये तुम्हाला कोणतीच सेवा करणं शक्य झालं नसेल तर तुम्ही आवर्जून तुमच्या मनातील कितीही तीव्र इच्छा असेल तर ती पूर्ण होण्यासाठी अष्टमी तिथीला कन्यापूजन हे करावे। तर हे तुम्ही पंचमी, सप्तमी आणि अष्टमी तिथीला देखील करू शकता। अष्टमीला केलं तर ते अतिउत्तम। त्यासोबतच या दिवशी हवन देखील केले जाते। तसेच नवरात्रीच्या दिवसांमध्ये तुमच्याकडनं काहीच करणं शक्य झालं नसेल तर तुम्ही अगदी 11 वेळा सिद्धकुंजिका स्तोत्रमचं पठण करू शकता। नवार्ण मंत्राचं 108 वेळा पठण करू शकता किंवा त्यासोबतच श्रीयंत्रावर आपल्याला लवंगांचं अर्चन करायचं आहे। तर अतिशय उच्च कोटीची ही सेवा आहे आणि ती सेवा आपल्याला आज संध्याकाळी आवर्जून करायची आहे। तर लवंगा या तुम्ही 11, 21 किंवा 16 घेऊ शकता। ज्याप्रमाणे आपण कुंकुमार्चन करत असतो तर त्याचप्रमाणे आपल्याला माता लक्ष्मीच्या मूर्तीवर किंवा श्रीयंत्रावर तुम्ही लवंगांचं अर्चन हे करायचं असतं। तर लवंगा या व्यवस्थित बघून घ्याव्या, तुटलेल्या किंवा खराब नसाव्यात। आणि लवंग एक हातामध्ये घ्यायचे, आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला नवार्ण मंत्राचं पठण करायचं आहे आणि शेवटला नमो नमः असं म्हणायचं आहे आणि हे म्हणताना लवंग हे आपल्याला अर्पण करायचं आहे। तर लवंगांचा जो गोल भाग आहे तर तो आपल्याकडे करायचा आहे आणि जो देठाचा भाग आहे तर तो श्रीयंत्राकडे असावा। तर याप्रमाणे आपल्याला लवंगांचं देवीला अर्पण करायचं आहे। तुम्ही जर 16 लवंगा घेतल्या असतील तर 16 वेळा नवार्ण मंत्र म्हणायचा आहे आणि अर्चन झाल्यावर लवंगा या लगेच काढल्या तरीही चालेल किंवा तुम्ही दुसऱ्या दिवशीही काढू शकता आणि त्या लवंग घरातील सर्व व्यक्तींना प्रसाद म्हणून खायला द्यायचे आहे। तसेच 11 लवंगांचा महालक्ष्मी अष्टकमचं अतिशय प्रभावी उपाय देखील आपल्याला करायचा आहे। तर 11 लवंगा घ्यायची आहे आणि त्या देखील आपल्याला चांगल्या बघून घ्यायच्या आहे। तर प्रथम आपल्याला एक लवंग आपल्या हातामध्ये उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे। लवंग घेताना देठाचा भाग जो आहे तर तो आपल्याकडे करायचा आहे आणि जो गोल भाग आहे तर तो समोर करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला एक वेळा महालक्ष्मी अष्टकमचं फलश्रुतीसहित पठण करायचं आहे आणि त्यानंतर ती लवंग आपल्याला एका प्लेटमध्ये ठेवायची आहे। त्यानंतर दुसरे लवंग घ्यायचे आहे आणि परत एक वेळा महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे आणि ती देखील बाजूला ठेवायची आहे। तर असं एक एक करून आपल्याला 11 वेळा महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे आणि त्या लवंगा सर्व सेवा झाल्यानंतर त्या लवंगा आपल्याला त्याच दिवशी किंवा नवमीच्या दिवशी उचलून घ्यायचे आहे आणि त्या तिजोरीमध्ये आपल्याला ठेवायचे आहे। त्यानंतर ऑक्टोबर महिन्यामध्ये जी दुर्गाष्टमी येते तेव्हा तुम्ही परत अशीच सेवा करायची आहे आणि यासाठी आपल्याला सेवेसाठी दुसऱ्या नवीन लवंगा घ्यायच्या आहे आणि सेवा करून आपल्याला ज्या नवीन लवंगा घेतलेल्या आहेत त्या आपल्याला तिजोरीत ठेवायच्या आहे आणि ज्या आधीच्या आहेत तर त्या काढून घ्यायच्या आहे। दुर्गाष्टमी जर तुमची स्किप झाली, मासिक धर्म काही असेल तर तुम्ही कोणत्याही शुक्रवारी अशीच सेवा करावी आणि त्या तिजोरीमध्ये ठेवलेल्या लवंगा आहेत तर त्या काढून घ्यायच्या आहे आणि ज्या नवीन लवंगा आहेत तर त्या आपल्याला त्या ठिकाणी तिजोरीमध्ये ठेवायचे आहे किंवा या लवंगा तुम्ही तुमच्या पॉकेटमध्ये किंवा पर्समध्ये देखील ठेवू शकता। आणि ज्या आधीच्या लवंगा आहेत तर त्या काढल्यानंतर रोज 2-2 लवंगा आपल्याला कापुरासोबत जाळायचे आहे आणि संपूर्ण घरामध्ये घंटी वाजून त्याचा धूर फिरवायचा आहे। त्यानंतर प्रत्येक दुर्गाष्टमीला आपल्याला या लवंगा चेंज करायचे आहे। तर यामुळे आर्थिक स्थैर्यता लागते आणि माता लक्ष्मी म्हणजेच फक्त पैसाच, माता लक्ष्मी म्हणजे पैसाच नाही तर आपल्या घरामध्ये 8 लक्ष्मी, अष्टलक्ष्मीने वास केला पाहिजे। तर त्यामध्ये येतं सुख, शांती, समृद्धी, आयु आरोग्य, धनलक्ष्मी, संतान लक्ष्मी, ऐश्वर्यलक्ष्मी। तर अशा या 8 लक्ष्मी, अष्टलक्ष्मी या सर्वांनी आपल्या घरामध्ये वास करावा यासाठी आपल्याला प्रार्थना करायची आहे। तर आवर्जून तुम्ही आज संध्याकाळी अगदी रात्री 10 वाजेपर्यंत देखील तुम्ही हा उपाय करू शकता। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।